अनपेक्षित लग्न भाग 11. रिवाने तिच्या आईच्या आशादायक डोळ्यांकडे पाहिले आणि स्वतःशी म्हणाले, ज्या पद्धतीने तो म्हणाला होता की तो मला थांबवणार नाही, आणि त्यानंतर आईच्या त्या डोळ्यात पाहत म्हणाले, मला माहीत नाही की मी इच्छा असूनही का नकार देऊ शकत नाही आहे. बाप्पा, मी हो म्हणत आहे. पुढे जे काही होईल ते माझं नशीब आहे. ते सर्व तुमच्या हातात आहे. असं विचार करत तिने तिच्या आईकडे पाहिले आणि म्हणाले, आई, तुम्हाला जे योग्य वाटते ते करा. मला त्यात काही अडचण नाही. आणि पुढच्याच क्षणी ती पटकन तिच्या खोलीकडे गेले. तिला जाताना पाहून रुक्मिणी म्हणाले, तिला लाज वाटत आहे असे दिसते. मग किंचित हसत ती रीमाला म्हणाली, वहिनी, तोंड गोड करा आता. मग ते एकमेकांना मिठाई खाऊ घालू लागले. अखिलेश देखील सौरभ यांच्यासोबत आरामात बोलू लागले. सौरभ यांना ह्या गोष्टी फारसा आवडल्या नाही, पण त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर त्यांचे भाव दिसू दिले नाहीत आणि ते त्यांच्याशी छान बोलत राहिले. दरम्यान आकाश काहीतरी विचार करत मंद हसायला लागला. वरच्या मजल्यावरील कॅरिडॉरमध्ये उभा राहून दर्शने रेवाबद्दल ऐकले आणि स्वतःशी म्हणाला, आता मला वाटत नाही की वंशला सांगण्यात काही अर्थ आहे. आता रेवाने हो म्हटले आहे तर काय उरले आहे. त्याचे हृदय पुन्हा एकदा तुटणार, पण रेवाच्या सांगण्यावरून तुटण्याआधी मी त्याला सांगायला हवे. शेवटी दुसऱ्या दिवशी तो थोडं स्वतःला कंट्रोल करेल. पण ती शेवटची आशाही नाहीशी झाली. देवा, माझ्या वंशसोबत नेहमीच असे का घडते. त्याने कुणाचे काय नुकसान केले आहे. आणि हा विचार करून तो खूप दुःखी झाला. पण मग धाडस एकवटत तो वंशशी बोलण्यासाठी त्याच्या खोलीकडे गेला. इथे रेवाच्या खोलीत रेवा तिच्या खोलीत आली. बाप्पांच्या छोटंसं फोटो आणि शेजारी असलेला तिच्या वडिलांचा फोटो पाहून ती म्हणाली, तुम्हाला काय वाटते, मी बरोबर केले का. आणि जर मी केले असेल तर प्लीज तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत ठेवा, कारण माझे जग तुमच्या दोघांशिवाय अपूर्ण आहे. हे बोलताना तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण तिने ते पुसले. तिने जबरदस्तीने हसण्याचा प्रयत्न केला. जरी तिने हो म्हटले असले तरी ते रीमाच्या आनंदासाठी होते. एखाद्यासाठी दुसऱ्या कुणासोबत क्षणात स्वतःचे आयुष्य ठरवणे खूप कठीण असते. रेवासाठी हे खरे होते, पण तिच्या आईसाठी तिने तिच्या आयुष्याचा, तिच्या नशिबाचा निर्णय एका अनोळखी व्यक्तीच्या हातात सोपवला. तिथे दर्शच्या खोलीत दर्शला वंशशी बोलण्याची हिंमत नव्हती, पण तरीही त्याने त्याला फोन केला. काही रिंग वाजल्यानंतर वंशने फोन उचलला आणि विनोदाने म्हणाला, काय झालं. ऑफिसमधून घरी येताच तुला माझी आठवण येऊ लागली. तू माझ्या प्रेमात पडलास का. असं म्हणत तो स्वतःच्या विनोदावर हसायला लागला. पण दर्शने त्याच्यावर अजिबात हसले नाही आणि त्याऐवजी सिरियस राहण्याचा प्रयत्न करत म्हणाला, बघ वंश, मी जे काही बोलतो ते काळजीपूर्वक ऐक. आणि हे म्हणत असताना त्याच्या स्वरातील गांभीर्य वंशला ते जाणवायला वेळ लागला नाही. दर्शची गंभीरता लक्षात येताच त्याने दर्शला खूप गंभीरपणे विचारले, काय झालंय दर्श, तू खूप टेन्शनमध्ये दिसतोयस, सगळं ठीक आहे ना. दर्शला रेवाच्या लग्नाबद्दल कसं सांगायचं ते कळत नव्हतं, पण त्याने धाडस एकवटून सांगितले, वंश, रेवाचे लग्न ठरले आहे. हे ऐकून वंशने काही क्षण काहीच उत्तर दिले नाही. पण पुढच्याच क्षणी उदास दुःखी आवाजात हसण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला, माझ्यासोबत हे प्रत्येक वेळी घडते. यावेळी नवीन काय आहे. पण हे वेगळे आहे की मी गेल्या वेळी प्रेम केले होते तेव्हा प्रेमात पडल्यानंतर तिने माझा विश्वासघात केला. त्यावेळी प्रेमाचीच बदनामी झाली आणि माझी जास्त काळजी करू नकोस, मी तिला काहीही सांगितले नाही. म्हणून ती तिची चूक नाही. हे सर्व सोडून तिच्याकडे जा. आता तिला तिच्या भावाची सर्वात जास्त गरज आहे. हे बोलल्यानंतर दुसऱ्याच क्षणी वंशने फोन बंद केला. दर्श हॅलो हॅलो वंश म्हणत राहिला. पण दुसऱ्याच क्षणी त्याला दिसले की फोन आधीच कट झाला होता. म्हणून एक दीर्घ श्वास घेत तो स्वतःशी म्हणाला, तू तुझे दुःख सर्वांपासून लपवू शकतोयस, पण माझ्यापासून नाही. मला माहीत आहे की सध्या माझ्यात ते धाडस नाही. म्हणूनच मी तुला जबरदस्तीही करणार नाही. यावेळी तुझ्यासोबत असं होऊ शकत नाही.
जर तू पूर्वीसारखी तुटला तर मी रेवाला तुझ्या भावनांबद्दल सांगायला मागे पुढे पाहणार नाही. असं विचार करत तो रेवाच्या खोलीकडे निघाला. तिथे पोचल्यानंतर त्याला रेवा पप्पांच्या आणि तिच्या वडिलांच्या फोटोकडे पाहत असल्याचे दिसले. हे पाहून तो तिच्या जवळ गेला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, सर्व काही ठीक होईल. कोणीही कधीही देव आणि नशिबापलीकडे जाऊ शकत नाही, म्हणून सर्व काही त्यांच्या हातात सोडून खाली चल. सर्वजण वाट पाहत असतील. हे ऐकून रेवाने एक दीर्घ श्वास घेतला, उभी राहून हसली आणि म्हणाले, सर्व काही त्यांच्यावर सोपवले आहे. म्हणूनच मी इतक्या लवकर इतका मोठा निर्णय घेतला. असो, चल खाली जाऊया. मग त्याचा हात धरून ती खाली गेली. ती खाली येताच काय चालले आहे ते ऐकून त्यांना धक्का बसला आणि रेवा स्वतःशी म्हणाली, अरे बाप्पा, मी लग्नाला नुकतेच होकार दिला होता आणि हे सगळं इतक्या लवकर. आणि मनात एक चिंताग्रस्त भावना घेऊन ती तिच्या आईकडे पाहू लागली, जी आनंदी होती पण तरीही तणावात दिसत होती. खरं तर रेवाच्या आगमनानंतर रुक्मिणीने रीमाला सांगितले की पंडितजीने सांगितल्याप्रमाणे पुढच्या आठवड्यात साखरपुड्याचा मुहूर्त आहे, म्हणून पुढच्या आठवड्यात सोमवारी साखरपुडा व्हावे असे त्यांना वाटते. सुरुवातीला तिने नकार दिला, परंतु रुक्मिणी म्हणाले, आता फक्त साखरपुडा करू, लग्नाची चर्चा नंतर होईल. ती नाही म्हणू शकली नाही आणि रुक्मिणीला म्हणाले, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करू. पण रेवाच्या वडिलांचे निधन होऊन बराच वेळ झाला नाही, म्हणून मोठा कार्यक्रम करण्याऐवजी जर आपण एक छोट्या फॅमिलीमध्येच कार्यक्रम केला तर तुम्हाला काही अडचण आहे का? तेवढ्यात अखिलेश म्हणाले, आम्हाला काही अडचण नाही. आम्ही समजू शकतो की तुम्ही तुमच्या कुटुंबातील एक अतिशय महत्त्वाच्या सदस्यांना गमावला आहे आणि खूप दिवस पण झालेला नाही. तर आपल्या फॅमिली मेंबरसोबत एक छोटासा कार्यक्रम करू. हे ऐकून रीमाला खूप दिलासा मिळाला. पण रेवा आणि दर्श दोघांचेही चेहरे पडले. रेवा थोडी घाबरली होती, तर दर्श मनात म्हणाला, अरे वा, आधी दुःखातून वरच्यावर त्रास देणे हे चांगली गोष्ट आहे का? वंशला माहीत नाही की त्याने एका आठवड्यानंतर साखरपुडा निश्चित केले. हे सगळं विचारात मग्न असताना त्याच्या चेहऱ्यावर दुःख पसरले, पण आकाशच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. तो काय विचार करत होता कुणास ठाऊक. रेवाच्या लग्नाबद्दल ऐकून वंशला काय करावे हे कळत नव्हते, कारण त्याने कधीही तिच्या समोर आपल्या भावना व्यक्त केल्या नव्हत्या. पण तो त्याच्या हृदयाचे काय करू शकतो, म्हणून तो तिथेच शांत उभा राहिला. त्याचे दुःख त्याच्या डोळ्यात आणि स्मित हास्यात लपलेले होते. त्याने ओल्या डोळ्यांनी आणि ओठांवर वेदनादायक हास्य घेऊन आकाशाकडे पाहिले. मग काही क्षण आकाशाकडे पाहिल्यानंतर त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि थंड स्वरात म्हणाला, कदाचित मला प्रेमाचं तितकं तिरस्कार नाही, नाहीतर मी पुन्हा ही चूक केली नसती. पण रेवा, आता तुला सांगण्याचा काय उपयोग, आणि मी तुला दोष देणार नाही, कारण मी तुला कधीच सांगितले नव्हते, तर तू माझ्या भावनांना उत्तर कशी देऊ शकतेस. पण काहीही असो, माझी प्रार्थना नेहमीच अशी राहील की तू आनंदी राहा. कारण जेव्हापासून मी तुझ्या प्रेमात पडलो तेव्हापासून मला कळले, पूर्वीचे ते प्रेम आत्ता इतके तीव्र नव्हते, कारण आधी ते स्वतःच्या आनंदीसाठी मिळवायचे होते आणि आता तुझ्या आनंदासाठी मी हारायला तयार आहे. आणि असे म्हणत तो त्याच्या कपाटाच्या ड्रावरकडे गेला आणि तिथून एक लॉलीपॉप काढला आणि तो खाऊ लागला. रेवासोबत घालवलेला प्रत्येक क्षण त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागला. ते लक्षात आल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य होते, पण रेवा दुसऱ्याची होणार असल्याचं दुःखही स्पष्ट दिसत होतं. मग तो स्वतःशी म्हणाला, तू काय करतोयस? प्रेम तुझा आहे, पण अमानत आता ती दुसऱ्याची आहे. विसरू नकोस. म्हणूनच तू आता तिला काहीही सांगणार नाहीस, कारण माझ्या प्रेमापेक्षा तुझा आनंद जास्त महत्त्वाचे आहे. मला आता माझ्या प्रेमाचा आदर करणे महत्त्वाचे आहे
आणि हे बोलून लॉलीपॉप खाल्ल्यानंतर त्याने ठरवले होते की तो रिवाला त्याच्या भावनांबद्दल काहीही सांगणार नाही. दरम्यान अग्रवाल मेन्शनमध्ये रिवा ह्या गोष्टीचा विचार करत झोपी गेली. पण दर्श त्याला हे कसे हँडल करायचे समजत नव्हते, कारण वंश हा त्याचा जीव होता आणि तो त्याला असे तुटताना पाहू शकत नव्हता. म्हणूनच जेव्हा त्याला काहीही सुचला नाही तेव्हा त्याने वेदाला फोन केला. पण वेदा या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ होती. तिच्या फोनवर दर्शचे फोटो पाहत होती. त्याच्याकडे पाहत ती स्वतःशी म्हणाली, मला माहीत नाही की मी तुझ्या प्रेमात का पडले, पण जे काही झाले ते खूप जबरदस्त होते. पण मी काय करू ते तुला सांगू शकत नाही, जरी माझ्या मनात असले तरी. कारण मी माझ्या भावाला माझ्यामुळे तुझी मैत्री करून दुखवू शकत नाही. शेवटी माझे जीव तुम्हा दोघांमध्ये अडकलेले आहे. ती वेगळी गोष्ट आहे की मी माझ्या भावावर तुझ्यापेक्षा थोडे जास्त प्रेम करते. म्हणूनच तुला सांगण्याऐवजी तुला दुरून पाहून आनंदी राहणे चांगले आहे. हे विचार करत असताना तिच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य उमटले, पण त्यात थोडेसे वेदना, थोडेसे दुःख स्पष्टपणे दिसत होते. त्याच्या आठवणींमध्ये हरवलेली ती दर्शीचा फोटोवर हात फिरवत होती तेव्हा तिचा फोन वाजला आणि तिला समजले की दर्श फोन करत आहे. हे पाहून ती स्वतःशीच म्हणाली, एकतर्फी प्रेम इतके स्ट्रॉंग असते का की ज्याच्याबद्दल तू विचार करतेस तो तुला फोन करायला लागला आहे. आणि हे म्हणत तिच्या स्वतःच्या निरुपयोगी विनोदावर हसत दर्शच्या फोन रिसीव करत ती म्हणाले, हो बोल, काय भानगड आहे? तू चक्क मला फोन केला आहेस? तेवढ्यात तिला दर्शचा निराश आवाज ऐकू आला. तो म्हणाला, एक गडबड झाली आहे. आपण जितके जास्त गोष्टी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो जितके जास्त गोष्टी तुटतात. आणि हे म्हणत त्याने निराशेचा एक दीर्घ श्वास घेतला. सुरुवातीला वेदा त्याचा आवाजातील उदासीनतेने खूप अस्वस्थ झाली, पण नंतर मन शांत करत तिने विचारले, एक मिनिट थांब, काय झाले ते मला स्पष्टपणे सांग, तरच मी मदत करू शकेन. हे ऐकून तो म्हणाला, अरे यार, मी काय बोलू, काय झाले म्हणून सांगू? जे काही घडत आहे ते समजण्यापलीकडे आहे. कालपर्यंत आम्हाला दोघांनाही रिवा आणि वंश एकत्र हवे होते आणि कदाचित कालपर्यंत ते शक्य वाटत होते. पण आता आम्हाला हवे असले तरी ते शक्य होत नाही, कारण रिवाची साखरपुडा पुढच्या आठवड्यात निश्चित झाली आहे. आता आमची इच्छा असले तरी आम्ही काही करू शकत नाही. आणि जेव्हा तो हे बोलला तेव्हा त्याच्या स्वरातून त्याची चिडचिड आणि अस्वस्थता स्पष्टपणे दिसून येत होती. त्याचे शब्द वेदाला धक्कादायक वाटले आणि तिला देखील धक्का बसून अचानक ती ओरडली, काय? तू काय बावळाटासारखे बोलत आहेस? बघ, तू फक्त मस्करी करत आहे. तर हा खूप घाणेरडा मस्करी आहे. अरे, लग्न असं कसं होऊ शकतं? असं काय झालं? मी आज सकाळीच तिला भेटले. मी ऑफिसला यायला तिनेच मला कल्पना दिली आणि आता मला कळलं तिचं लग्न होणार आहे. हे शक्य नाही. आणि हे बोलताना तिच्या आवाजातून तिच्या अस्वस्थ भावना जाणवत होत्या. तर दर्श तिला म्हणाला, हे खरं आहे यार. आणि संपूर्ण गोष्ट समजावून सांगितल्यानंतर तो पुढे म्हणाला, आता आजीलाही सांग आणि तिला सांग की जास्त अपेक्षा ठेवू नकोस. खरं तर अजिबात अपेक्षा ठेवू नकोस. शेवटी देवाने स्वतः या नात्याला होकार दिला आहे. तर आता आपल्याला इच्छा असले तरी आपण फार काही करू शकत नाही. म्हणूनच आपण तिच्या आनंदात आनंदी राहायला हवं आणि सगळं देवावर सोडायला हवं. अखेर त्याला जे हवे आहे ते होईल. हे बोलताना त्याच्या आवाजात दुःख आणि असमाधान होते. हे ऐकून वेदाही खूप दुःखी झाली. पण नंतर त्यांनी थोडे गप्पा मारल्या आणि फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी आला. रेवा ऑफिसमध्ये आली, पण तिच्या नेहमीचा आनंद आणि उत्साह गायब होता. का माहीत नाही, पण ती तिच्या लग्नाबद्दल आनंदी दिसत नव्हती. म्हणून ती शांतपणे गेली आणि तिची कामे चालू केली. मग काही वेळानंतर वंश आला. म्हणून नेहमीप्रमाणे रिवा त्याच्या ऑफिसमध्ये कॉफी घेऊन आले. तिला येताना पाहून वंश तिच्याकडे पाहत राहिला. क्षणभर विचारात पडला आणि स्वतःशी म्हणाला, तू कोणाशीही लग्न कर तरी तू नेहमीच माझे एकतर्फी प्रेम राहशील.
आणि ह्या प्रेमाच्या बंधनातून मला कोणीही मुक्त करू शकत नाही, तूही नाही. हा विचार मनात ठेवून तो हसला आणि रिवाकडे पाहून म्हणाला, कंग्रॅच्युलेशन मिस चटरपटर शर्मा. मी ऐकले की तुम्ही सोमवारी साखरपुडा करणार आहात. हे ऐकून रिवाला काय बोलावे ते कळत नव्हते. ती फक्त हलकेच हसली. थँक्यू सर असं म्हणत निघून गेली. मग बाहेर पडताना तिला वेदा येताना दिसली. तिच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य उमटले. तेवढ्यात वेदा तिच्याकडे आली आणि म्हणाली, दीदी तू तुझ्या आयुष्यात काय करत आहेस? एकदाच पाहिल्यानंतर कोणी लग्न करण्यास तयार होते का? एखाद्या व्यक्तीला पहिल्या भेटीतच कोण ओळखते का? तू इतका मोठा निर्णय कसा घेतलंस? तू माझ्यापेक्षा हुशार आहेस, मी मान्य करते. तरीही तू इतक्या घाईघाईने निर्णय घेऊन चूक करत आहेस. हे ऐकून रेवाचे हास्य मावळले. पण एक दीर्घ श्वास घेत तिने तिचे हास्य परत मिळवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, हे बघ वेदा, प्रत्येकाचे निर्णय नेहमीच शहाणपणावर आधारित नसतात. कधी कधी ते कुटुंबाच्या आनंदावर आधारित असतात. तुला माहिती आहे, जेव्हा मी नातेसंबंधासाठी विचार केले तेव्हा आई खूप आनंदी होती आणि माझा हा निर्णय फक्त तिच्या आनंदासाठी आहे. जर ती आनंदी असेल तर मी आनंदी होईन. मला दुसरे काहीही नको आहे. वेदा त्याला यावर काहीतरी बोलणार होती, पण रिवाने विषय बदलला आणि म्हणाले, तू माझे सोड. तुझे आज पहिले दिवस आहे. पटकन केबिनमध्ये जा. दर्शदादा ह्या गोष्टीबद्दल खूप प्रोफेशनल आहे. त्याच्याकडून शिवी काशील नाहीतर. वेदाला समजले की रिवाला ह्याबद्दल जास्त बोलायचं नाही, म्हणून तिला ह्या प्रकरणाच्या पुढे पाठपुरावा करणे योग्य वाटले नाही आणि तिने फक्त मान हलवली आणि दर्शच्या केबिनकडे निघाली. दर्शीच्या केबिनमध्ये तो बसून एका फाईलच्या काळजीपूर्वक अभ्यास करत होता. तेवढ्यात वेदा बेल न वाजता आत आली आणि त्याच्याकडे पाहू लागली. दर्श अजूनही फाईलकडे पाहत म्हणाला, मिस वेदा, तुम्ही काही मिनिटे उशीर आहात. पुढच्या वेळेपासून या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. वैयक्तिक गोष्टी वेगळ्या आहेत आणि बिझनेस काम वेगळे आहे. आज पहिला दिवस होता म्हणून मी शांत आहे. बर, मला पाहून झालं असेल तर येऊन तुमचे काम करा. दर्शचा आजचा सूर खूप वेगळा होता. वेदा आश्चर्यचकित झाली, पण ती काहीच बोलली नाही. मग दर्श वेदाला काम समजावून सांगू लागला. अधूनमधून डोळे मिचकावत ती त्याच्याकडे पाहत होती. ती त्याच्याकडे पाहत असताना दर्शने आपली नजर वर केली आणि विचारले, तुला समजले का मी काय शिकवलं आहे? वेदा यावर काहीही बोलू शकली नाही. ती दर्शीच्या डोळ्यात हरवली होती. ती मनात बोलली, काश कधीतरी, काश फक्त ह्या डोळ्यात माझे प्रतिबिंब दिसावे अशी माझी इच्छा आहे. काश कधीतरी मी तुला माझे प्रेम व्यक्त करू शकेन. काश कधीतरी मी जग सोडून तुझ्यात विलीन होऊ शकेन. ती हसत होती, या विचारांमध्ये हरवली होती. दर्शला थोडे विचित्र वाटले आणि त्याने तिचा चेहरा हलवला. तू कुठे हरवली आहेस? मी जे सांगितलं ते ऐकून तुला काहीतरी कळाले की नाही, की मी ते पुन्हा समजावून सांगू? वेदा शुद्धीवर आली आणि म्हणाली, अरे हो, मला थोडे समजले, पण पुन्हा एकदा समजावून सांग. असं म्हणत तिने त्याच्याकडे हसून पाहिले. त्याने तिच्या नजरेतून नजर हटवली आणि म्हणाला, यावेळी लक्षपूर्वक ऐक. पुढच्या वेळी मी समजावून सांगणार नाही. असं म्हणत तो पुन्हा तिला काम समजावून सांगू लागला. दुसरीकडे वंशीसाठी गोष्टी कठीण होत चालल्या होत्या. त्याचे प्रेम त्याच्या डोळ्यासमोर दुसऱ्याचे बनताना पाहणे कसे वाटते हे फक्त त्यालाच माहीत होते. आणि जेव्हा आपल्याला माहीत असते की आपलं प्रेम दुसऱ्याचे होणार आहे आणि ते आपल्या समोर नेहमी आपल्या डोळ्यासमोर उभे आहे, तेव्हा स्वतःवर नियंत्रण ठेवणे आणि भावनांवर नियंत्रण ठेवणे किती कठीण आहे. या गोष्टीमुळे तो त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नव्हता. म्हणून तो खुर्चीवरून उठला आणि काचेच्या खिडक्यांजवळ उभा राहिला. बाहेर पाहत मनात काहीतरी विचार करू लागला. तुझ्यावर प्रेम करणे हे माझ्या नशिबात आहे, पण तुझं प्रेम मिळवणे ते माझ्या नशिबात नाही. आणि तो हे बोलत असताना त्याच्या चेहऱ्यावर तेच दुःखी हास्य स्पष्टपणे दिसत होते. पण तरीही तो पुन्हा मनात म्हणाला, वंश, तुझ्या नशिबात
मैत्री तेवढेच पुरेशी आहे आणि तुझ्यासारख्या मैत्रिणीला गमावणे चुकीचे ठरेल. म्हणून जे काही घडत आहे ते घडू दे, अशा मनात त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो त्याच्या कामावर परतला. आणि त्याच्यासाठी यापेक्षा चांगले विचार काय असू शकते. असेच एक आठवडा निघून गेला आणि रिवाच्या साखरपुड्याचा दिवस आला. आज रीमाच्या सांगण्यावरून रिवा ऑफिसमधून सुट्टी घेऊन घरीच राहिली होती. दर्शने तयारी पाहण्यासाठी सुट्टी घेतली आणि सौरभ घरीच राहिले. संपूर्ण दिवस गेला आणि संध्याकाळी साखरपुड्याची वेळ आली. वंश, वेदा आणि कल्याणी आजी सोबत आला. त्यांच्यासाठी हे खूप कठीण होते, पण तो त्याचा मैत्रीसाठी आला होता. हसत होता आणि सर्वांशी गप्पा मारत होता. पण दर्शला त्याचा हास्यामागील वेदना स्पष्टपणे दिसत होत्या. तरीही तो असहाय्य होता आणि त्याच्या मित्रासाठी काहीही करू शकत नव्हता. तेव्हा आकाश आणि त्याचं परिवाराने आगमन केले. त्यांच्या आगमनानंतर पंडितजींनी पूजा केली. रीमा वेदासोबत रिवाला आणण्यासाठी गेली. काही वेळाने ती रिवासोबत खाली येत असताना वंशने पायऱ्यांवरून रिवाला खाली उतरताना पाहिले आणि तिच्याकडे पाहताच हरवून गेला आणि मनात म्हणाला, यार, मी खूप नशीबवान आहे, पण मला माझ्या प्रेयशीबद्दल माहीत नाही. कारण मी तुझ्यावर प्रेम करणे हे दुर्दैव नाही, पण तुला न मिळवणे हे दुर्दैव आहे. आणि हे सांगताच त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य होते, जे त्याच्या मैत्रिणीसाठी आनंद आणि स्वतःसाठी दुःख दोन्ही प्रतिबिंबित करत होते. मग तो पुन्हा एकदा मनात म्हणाला, आज हे समजणे कठीण आहे की तू सुंदर आहेस म्हणूनच मी तुझ्यावर प्रेम करत आहे, की मी प्रेमात पडल्यामुळे तू सुंदर दिसतेस. आणि हे विचार करत तो तिच्याकडे पाहत राहिला. सोनेरी भारडं रचलेली सुंदर लाल साडी घालून पायऱ्या उतरत होती. ती बाहुलीसारखी दिसत होती. तिला अशा अवस्थेत पाहून वंश डोळे मिचकावणे विसरला आणि तो पाहत असताना त्याने त्याच्या सर्व भावना दाबल्या होत्या. पण मग त्याने आकाशला रिवाकडे हात पुढे करताना पाहिले. रिवा क्षणभर गोठली, पण मग संकोचून तिने तिचा हात त्याच्या हातात घातला. तो हसला आणि देवाचा हात धरून तिला खाली घेऊन आला. हे पाहून वंशने क्षणभर डोळे मिटले. दर्श काहीच बोलला नाही, फक्त पाहत राहिला. थोड्या वेळाने रिवाचे आणि आकाशचा एंगेजमेंटचा समारंभ होणार होते. पण मग रिवा दर्शकडे पाहून म्हणाले, दादा, प्लीज बाबांचे फोटो खोलीतून आण. मी त्यांच्याशिवाय इतका मोठा दिवस साजरा करू शकत नाही. हे बोलताना तिच्या डोळ्यात पाणी आले. आज तिला तिच्या वडिलांची खूप आठवण येत आहे हे स्पष्ट कळत होते. तिच्या अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांना पाहून दर्शने तिच्या डोक्यावर हात फिरवून तिच्या वडिलांचा फोटो घेण्यासाठी वरच्या मजल्यावर गेला. त्याने ते फोटो तिच्या समोरच्या टेबलावर ठेवताच आकाश आणि तिचे वडील घाबरले आणि क्षणभर एकमेकांकडे पाहिले. पण मग दोघांनीही त्यांचे आश्चर्य लपवले. रेवानेही तिच्या वडिलांचा फोटो पाहिला आणि हसत हसत त्यांचे आशीर्वाद घेतले आणि मनात म्हणाले, बाबा, तुम्हाला माझी ही प्रार्थना आहे की तुम्ही कुठेही असलात तरी तुम्ही नेहमी आनंदी राहावे आणि तुमचे आशीर्वाद माझ्यावर नेहमीच राहावेत. मला तुमची खूप आठवण येत आहे. आय लव्ह यू बाबा. आणि हे विचार करत असतानाच तिच्या डोळ्यात पुन्हा ओलावा येऊ लागला. पण मग तिला दिसले की तिच्या समोरून दोघांचे हातात रुमाल दिसत होते. तिने डोके वर केले तेव्हा एका बाजूला आकाश आणि दुसऱ्या बाजूला वंश, दोघेही तिच्या समोर रुमाल घेऊन उभे होते. हे पाहून तिला क्षणभर विचित्र वाटले, पण ती कचवचत आकाशच्या हातातून रुमाल घेतली, तिचे अश्रू पुसले आणि त्याला परत करत थँक्यू म्हणाले. तो फक्त हसला. दरम्यान वंशने रुमाल त्याच्या मुठीत धरला आणि हात मागे घेत मग त्यांनी एकमेक अंगठ्या बदलल्या आणि मोठ्यांच्या आशीर्वाद सोबत साखरपुडा समारंभ पूर्ण झाला. सर्वजण एकत्र बसले आणि गप्पा मारत राहिले. पण आकाशला कोणाचे तरी वारंवार फोन येत राहिले. पण का कुणास ठाऊक तो फोन कट करत राहिला. पण शेवटी त्याला उठून निघून जावे लागले. त्याला एक मेसेज आला ज्यामध्ये लिहिले होते,
जर तू तिथून बाहेर आला नाही तर मी आत येईन आणि त्यानंतर काय होईल याची मी कल्पना देऊ शकत नाही. त्याचं मागे येणाऱ्या वंशनेही ते वाचले आणि काहीतरी गडबड आहे हे लक्षात येताच त्याने त्याच्या मागे जाण्याचा निर्णय घेतला. आकाश गेल्यानंतर काही वेळाने तोही सर्वांच्या नजरेतून सुटून त्याचा मागे जाऊ लागला. सगळ्यांचे नजर चुकवून बाहेर आल्यानंतर त्याने आकाशला बाहेर पडताना पाहिले. हे पाहून तोही शांतपणे त्याचा मागे गेला. बाहेर पडताना त्याने पाहिले की आकाश एका मुलीशी बोलत आहे, म्हणून तो हळूहळू त्यांच्या जवळ गेला आणि त्यांचे शेजारी गाडीच्या मागे उभा राहिला, जेणेकरून तो त्यांचे संभाषण ऐकू शकेल. त्याच क्षणी आकाश म्हणाला, हे बघ, आय प्रॉमिस, उद्या लायन्स क्लबमध्ये तुझ्यासोबत ह्याबद्दल मी चर्चा करेन, पण मला आता कोणत्याही ड्रामा नको आहे. तर आता तू जा, मी उद्या येईन, आय प्रॉमिस. असे म्हणत त्याने मुलीला परिस्थिती समजावून सांगितल्यावर ती काहीही न बोलता ते तोंड निघून गेले. पण त्याच्या कृती आणि तिच्याशी त्याचे वागणे याचा वंशवर आधीच खोलवर परिणाम झाला होता. पण आता त्याला काहीही करणे योग्य वाटत नव्हते. म्हणून तो आकाशच्या नजरेतून सुटून परत हॉलमध्ये आला. मग कार्यक्रम संपल्यानंतर सगळेच निघून गेले आणि त्यांच्या मागे वेदा आणि कल्याणी आजी देखील निघून गेले. शिंगाणे या मेन्शनमध्ये तो त्याच्या खोलीत इकडे तिकडे फिरू लागला आणि स्वतःशीच विचार करू लागला. मला माहीत नाही की हा माणूस मला योग्य का वाटत नाही आहे. आय थिंक ही इज डू टू गुड टू बी टू. ही मुलगी अशाप्रमाणे येणे आणि तिच्या डोळ्यातील अश्रू त्याला पाहणं, नंतर त्याला काहीही न सांगणं आणि दुसऱ्या दिवशी भेटण्याचं वचन देणं, हेही खूप विचित्र आहे. जर तो चुकीचं ठरला तर मी रेवाला कधीच लग्न करू देणार नाही. अशा विचार करत तो ड्रावरमधून लॉलीपॉप काढला आणि तो खाऊ लागला. खाताना देखील त्याच्या मनात एक विचार आला, मी एकदा माझ्या माणसांना सांगू का, सगळं जाणून घ्या आणि मला सांगा. नाही, जर मी असं काही केलेलं कळलं तर रिवा रागवेल का माझ्यावर. आता डायरेक्ट तिला सांगणं चांगलं नाही. मलाच काहीतरी करायला हवं. मी एक काम करतो, दर्शला फोन करतो. कुणाला माहीत, कदाचित तो मला आणखी मदत करू शकेल. असं म्हणत वंशने त्याचा फोन काढला आणि दर्शला फोन केला. दर्शने एकच रिंगवर फोन रिसीव केला आणि म्हणाला, हो सांग. वंशने वेळ वाया न घालवता त्याला सांगितले, यार आकाश, मला माहीत नाही का, मला वाटते की तो रिवासाठी चांगला नाही. म्हणजे मला वाटते की तो रिवासोबत ज्या प्रकारे वागतो तसं नाही आहे. त्याच्यात काहीतरी गडबड आहे. आणि हे सांगताना दर्शला त्याचं आवाजातील स्पष्ट स्वीकृती समजण्यात जास्त वेळ लागला नाही. म्हणूनच त्याने विचारले, तू काहीतरी पाहिलं आहेस का? म्हणजे तू असे काहीतरी विचित्र पाहिले आहे का? कारण जर मी आज माझी मैत्री बाजूला ठेवली असती तर मला तो माणूस बरोबर समजला असता बहुतेक. तो पहिल्यांदा घरी आला होता तेव्हाही आणि आजही त्याचे वर्तन खूप चांगले होते. कोणत्या चोर येऊन सांगेल की मी चोर आहे म्हणून? तो तुमच्यासमोर खूप चांगला आहे असं वागेल. खरं तर आज मी त्याला तुमच्या घराबाहेर एका मुलीशी बोलताना पाहिले आणि तो तिच्याशी अशा प्रकारे बोलत होता जणू ती त्याची प्रेयशी आहे. त्याशिवाय तो दुसऱ्या दिवशी तिला लायन्स क्लबमध्ये भेटणार आहे. हे मला खूप विचित्र वाटले. म्हणून तू उद्या जाऊन चौकशी करावी अशी माझी इच्छा आहे. जर असं काही नसेल तर रिवा आनंदी असेल. पण जर काही चुकीच्या गोष्टी आढळल्या तर मी तिला ह्या मुलाशी कधीही लग्न करू देणार नाही. हे बोलताना त्याचा आवाजातून त्याचा निर्धार स्पष्ट दिसून येत होता. तेव्हाच दर्श म्हणाला, जर तसं असेल तर आपण नक्कीच जाऊन पाहू आणि जर काही गडबड असेल तर मी त्या हरामखोराच्या तोंडावर पहिला एक बुक्की मारेन. आला मोठा माझ्या बहिणीला धोका देणारा. हे बोलताना त्याचं राग स्पष्ट दिसत होता. मग काही वेळ चर्चा केल्यानंतर त्यांनी फोन ठेवला आणि झोपी गेले. रीमाला झोप येत नव्हती, म्हणूनच ती खाली येऊन बागेत एका बाकावर बसून तिने आकाशाकडे टक लावून पाहिले. तिचे डोळे भावनेने चमकत होते. जर तुम्ही इथे
असता आज तुम्ही खूप आनंदी असता. तुमची लाडकी मुलगीची आज साखरपुडा झाली. मुलांचं कुटुंब आणि मुलगा खूप छान आहे. तो माझी काळजी घेईल असं रिवाला सांगितलं आहे. लग्न एकदाचं झालं तर मी मोकळी होईन. तिचे डोळे कधी ओले झाले हे तिला कळलेच नाही. तेवढ्यात एक हात तिच्या खांद्यावर जाणवला. ते पाहून तिने डोके वर केले आणि सौरभ तिच्या समोर उभा असलेले दिसले. पटकन डोळे पुसत ती म्हणाले, तू अजून झोपला नाहीस का? असं म्हणत हसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. सौरभ तिच्या शेजारी बसले आणि हसत म्हणाले, जशी तुला झोप येत नाही तशी मलाही झोप येत नाही आहे आणि अश्रू लपवल्याने दुःख दूर होत नाही असे म्हणत ते गुलाबांच्या झाडाकडे पाहू लागले. आता त्यांच्यामध्ये एक खोल शांतता पसरली. बराच वेळ गप्प राहिल्यानंतर रीमा म्हणाले, मी दुःखी नाहीये रिवासाठी. आज खूप छान दिवस होता आणि एक आई म्हणून माझ्यासाठीही. म्हणूनच मी तिच्या वडिलांची आठवण करत होते. मी दुःखाने भरून गेले होते. तू अंजलीला गमावले आहेस म्हणून तुला माहीत आहे की जवळच्या व्यक्तीला गमावणे कसे असते. ती गप्प बसली आणि मागे वळून वर पाहिले. हे ऐकून सौरभ यांचा चेहरा उदास झाला आणि ते म्हणाले, हो, तुझं खरं आहे. जवळच्या व्यक्तीला गमावणे कसे असते हे मी चांगल्या प्रकारे समजू शकतो. कारण अंजली माझी सर्वात चांगली मैत्रीण होती आणि कदाचित तुझ्याशिवाय माझी एकमेव मैत्रीण होती. वंशच्या वडिलांच्या निधनानंतर मी खूप निराश झालो होतो. तो खूप जवळचा मित्र होता आणि मला सोडून गेला. तिनेच दर्शसोबत वंशची देखील काळजी घेतली. पण तुला माहिती आहे, त्यानंतर मी कधीही रडत नाही. कारण तिला मला रडताना पाहणे कधीच आवडत नव्हते आणि सुमितला कदाचित तुला रडताना पाहणेही आवडत नाही. म्हणूनच जेव्हा तुला त्याची आठवण येते तेव्हा ते हसून दाखव, अश्रूंनी नाही. त्यामुळे तुला सोडून गेल्याचे दुःख सुमितला आणखीन वाढेल. असे म्हणत त्याने चेहऱ्यावर हास्य घेऊन रीमाकडे पाहिले. हे ऐकून रीमाला हसू आवरता आले नाही आणि ती म्हणाली, ठीक आहे, गुड नाईट. तू पण झोप जा, उशीर होत आहे. चल पुन्हा कधीतरी बोलूया असं म्हणत आणि ती उठून निघून गेली. ती गेल्यानंतर सौरभ देखील उठून आत गेले. दुसऱ्या दिवशी वंश संध्याकाळी दर्शेसोबत लवकर ऑफिसमधून निघाला, कामाचे कारण सांगून. जे वेदा किंवा रिवा दोघींनाही काही वाटले नाही. वंशने ह्यापूर्वी दर्शेसोबत अशाच प्रकारे काम केले होते. त्यामुळे त्यांना निघणे खूप सोपे झाले. तिथे पोचल्यानंतर गाडीतून उतरून क्लबमध्ये जाण्यासाठी पुढे गेले तर तिथे उभा असलेला गार्ड त्यांना अडवला आणि म्हणाला, सर, परमिशन कार्ड दाखवा, नाहीतर मी तुम्हाला आत सोडू शकत नाही. यावर वंश दर्शकडे पाहिला. दर्श गार्डकडे पाहत म्हणाला, तुला माहीत नाही कोण आहेत ते? वंश शिंगाने याला थांबवण्याची हिंमत आहे का तुझ्यात? गार्डने त्यांच्याकडे बारकाईने पाहिले आणि त्याला ओळखत म्हणाला, भाऊ, मला माफ करा, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. असं म्हणत गार्ड वाटेतून सरकून बाजूला झाला आणि वंश दर्शसोबत आत गेला. तो आत येताच त्याने पाहिले की मोठ्या आवाजात म्युझिक चालू आहे आणि आकाश मुलींसोबत खूप मजा मस्ती करत आहे. त्याच्या एक हातात सिगारेट आणि दुसऱ्या हातात वाईन ग्लास होते. वंशाने दर्शला त्याला पाहून खूप राग येत होते, पण घाईघाईत ते त्याच्याजवळ जाऊन परिस्थिती बिघडू इच्छित नव्हते. म्हणून दोघेही बार काउंटरवर गेले आणि त्यांना तो दिसेल अशा ठिकाणी बसले. त्यांना त्यांच्यातील संभाषण खूप स्पष्टपणे ऐकू येत होते. एक मुलगी त्याचा हात धरून त्याला दुसरीकडे घेऊन जाऊ लागते. मग ते दोघेही त्यांच्या मागे गेले आणि अशा ठिकाणी उभे राहिले जिथून न त्यांना दिसता त्यांचे संभाषण ऐकू शकत होते आणि त्यांना दिसत नव्हते. पुढे जे ऐकले ते त्यांना स्तब्ध करण्यासाठी पुरेसे होते. वंशनी दर्शनी असे काय ऐकले ज्यामुळे ते स्तब्ध झाले? पाहू पुढच्या भागात.